सर्वांचे लाडके नेते आदरणीय विक्रमसिंग पाटणकर दादा, ज्यांनी आत्ताच आपणाला मार्गदर्शन केलं ते खासदार अमोल कोल्हे साहेब, माजी मंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आपले सर्वांचे लाडके युवा नेते सत्यजित पाटणकर, आमचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडित कांबळे, युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सुनील मानेजी, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार, शफीक शेख, संगीताताई साळुंखे, या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या मंगलाताई कांबळे, स्नेहल जाधव, निवासराव पाटील, विजयराव चव्हाण, मकरंद बोडके, या निमित्ताने उपस्थित असणारे सकाळी 11 वाजल्यापासून थांबलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, 1-2 दिवसात आता लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर दुसरी निवडणूक सुरू होणार आहे, विधानसभेची। ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातल्या जवळपास 60-65 पेक्षा जास्त मतदारसंघात जाऊन आली आणि महाराष्ट्रातल्या अगदी गडचिरोली जिल्ह्यातल्या अहिरीपासून ते सावंतवाडीपर्यंत जवळपास सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस लढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रभर फिरल्यानंतर आम्हा सर्वांना आज खात्री झाली की महाराष्ट्रातलं वातावरण लोकसभेच्या पेक्षा अधिक सुधारलेलं आहे। महाराष्ट्रातले सरकार आणि दिल्लीतलं सरकार जाणार नाही अशी शंका असणारी सगळी लोक आज हे सरकार घालवलं पाहिजे या संघर्षात आम्हा सर्वांची साथ द्यायला लागलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वातावरण वेगळं होतं, पण बघता बघता निवडणूक सुरू झाली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आदरणीय पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहण्याचा जोरदार प्रयत्न दाखवला आणि त्याची परिणती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा 31 ठिकाणी पराभव झाला। 10 जागांच्या वर 8 जागी आपला विजय झाला, त्यातली 9वी जागा सातारची होती। तुम्ही जसं 2300 मतानं मताधिक्य दिलं तशीच आपल्याला 2-3 हजार मतं या लोकसभेच्या मतदारसंघात कमी पडली आणि पिपाणी आणि तुतारी यातला फरक न करणाऱ्या आमच्या मतदारांनी 37,000 मतं ही पिपाणीच्या नावाने घातली आणि आमची सीट 35,000च्या दरम्यान पडली। म्हणजे 10 पैकी जवळपास 9 ठिकाणी लोकांनी शरद पवार साहेबांच्या बाजूने कौल दिला। महाराष्ट्रातली जनता पवार साहेबांच्या सारख्या 84 वर्षाच्या योद्ध्याच्या मागे आजही उभा राहते, कारण स्वाभिमान हा महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या रक्तात आहे। कणाकणात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची भाषा आहे आणि जो लढतो त्याच्या मागे उभा राहण्याची प्रवृत्ती मराठी माणसाची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांपासून विजापूरकरांपर्यंत अनेकांच्याशी युद्ध केले आणि हा राजा आपला लढतोय, आपलं राज्य निर्माण करत असताना रयतेचं राज्य या महाराष्ट्रात तयार होतंय, या भावनेनं सामान्य माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभी राहिली आणि या सगळ्या मोठ्या सत्ताधीशांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बरेच हिसके दिले। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात, विशेषतः 1.5 वर्षात 2 पक्ष फोडून सत्तेत गेलेली लोक आपण प्रचंड विकास मतदारसंघात आणला अशा आविर्भावात काम करतात। मी थोडीशी माहिती घेतली।
तर पाटणला काय वाढलं, तर बार वाढले. ह्यासाठी मंत्रिमंडळात पाठवलं होतं असं मला काय वाटत नाही. बार वाढवण्याचा कार्यक्रम, त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या या पाटण सारख्या डोंगरी भागात दुसरं काही वाढलं नाही. आणि त्यामुळं ही वेगळी संस्कृती महाराष्ट्रात आणणारी ही लोक महाराष्ट्र विकायला काढायच्या कामात आता गुंतलेली आहेत. काल परवा महाराष्ट्र सरकारने रिझर्व्ह बँकेला एक पत्र दिलं की आम्हाला अजून 1.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज द्या डिसेंबर पर्यंतचे दिवस काढायला. आठवड्याला 400,000 कोटीचा तक्ता करून त्यांनी पाठवलेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पगार बंद व्हायला लागले. आमच्या अंगणवाडीच्या आशा वर्कर्सच्या सेविकांचे मागण्या तर प्रलंबित आहेत, पण हाय तो पगार पण सरळ वेळेवर मिळेना झालाय. अशीच परिस्थिती राहिली तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात हे घरी गेल्यावर पगाराला पैसे ठेवतील की नाही अशी मानसिकता या सत्तेत आहे. जे काय आहे ते सगळं काढून देतील. मी एके ठिकाणी सांगितलं, चंद्र मागितला तर चंद्रही आणून देतील. तसं आज मुंबईत आज जाणारे टोल सगळे जे 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 उधळता येईल तेवढं उधळायचं. माझा टोल काढायला विरोध नाही, पण अजून काही शिल्लक आहे का बघा. 4 दिवस वाढवा आचारसंहितेची मुदत आणि आणखीन शिल्लक आहे ते पण सगळ्या रेव्हेन्यूचे मार्ग, उत्पन्नाचे मार्ग बंद करा. कारण ह्यांना खात्री आहे की आपण परत येत नाही. यांची खात्री झालेली आहे की आपल्याला राज्यच करायचं नाही, जेवढं असेल तेवढं वाटा, जमेल तसं वाटा, कारण परत आपण काही येत नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत असं सरकार झालं की दिसेल त्याच्यात यांनी भ्रष्टाचार केला. रस्त्यात भ्रष्टाचार, पुलात भ्रष्टाचार, सगळ्यातच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभा करताना देखील पैसे यांनी खाल्ले. वाऱ्याने पुतळा पडतो म्हणजे किती चांगला पुतळा यांनी केला असेल विचार करा. पण परिस्थिती काय, तर वारं ज्या बाजूने येत होतं त्याच बाजूला पुतळा पडला. खरंच काय नाहीच. सगळीकडे जायचं ते पुढ्या सोडायचं. हे दिलं, ते दिलं, हे केलं, काय तुम्ही सांगितलं साहेब हे राहिलं तर तेही दिलं म्हणतात. आणि म्हणून बेजबाबदार लोक महाराष्ट्राच्या खुर्चीमध्ये गेले 1.5 वर्ष बसलेले आहेत. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार सारखे विरोध करतात अशा बातम्या येतात बाहेर. ते फक्त आपलं नाव लय खराब होऊ नये म्हणून कदाचित येत असतील अशी माझी शंका आहे. हे सगळे तिघही एकत्रितपणाने महाराष्ट्रात वेगवेगळ्या गोष्टी उधळत चाललेल्या आहेत. मागणी नाही केली असे 10-10, 15-15, 20-20 हजार कोटीचे रस्ते करायला लागले. विरार पासून अलिबाग पर्यंतचा रस्ता 96 किलोमीटरचा, कुणी कवा अर्ज केलेला नाही यांच्याकडे. त्या रस्त्याला 20,000 कोटीचं टेंडर आता 26,000 कोटीला दिलं. जालन्यापासून नांदेडकडे जाणारा रस्ता 10-11 हजार कोटीचं टेंडर 15,000 कोटीला दिलं. हे निवडणुकीत जो पाऊस पाडतात ना पैशाचा, त्याचं मूळ अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करून पैसे काढण्यात आहे. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं निवडणुकीत जो खर्च होणार आहे तो त्यांच्या खिशातला नाही, आपल्याच खिसा मारलाय आणि आपल्यालाच परत द्यायला लागल्यात, हे कधी विसरू नका. महाराष्ट्रभर लोकसभेमध्ये कधी पैसे वाटपाचं काम झालेलं नव्हतं, पण बाळासाहेब यावेळी महाराष्ट्रभर पैसे वाटपाचा मोठा कार्यक्रम झाला की नाही सुनील माने? अशी पद्धत नव्हती महाराष्ट्रात. महाराष्ट्र विकत घेण्याचं काम काही लोक मनसुबे रचायला लागलेत. जसं लोकसभेत केलं तसंच विधानसभेत करू, 2-4 अपक्ष उभे करू, त्यांची मतं फोडू, आणखीन उरलेली शिल्लक असतील ती खरेदी करू, अशी मानसिकता ठेवून आजचं सरकार काम करतंय.
शेतकऱ्यांच्या पीक विमाची नुकसान भरपाई आपल्या भागात मिळालेली नाही, आरोग्याच्या व्यवस्था सुधारलेल्या नाहीत, रस्त्याच्या व्यवस्था आपल्या मतदारसंघात काही फार चांगल्या आहेत अशा दिसत नाही. पण हे सगळं करताना तुमच्या माझ्या डोक्यावर GST यांनी बसवलं. मी मगासपासून स्टेजवर आल्यावर दादांना मी विचारलं नाही, पण अलीकडे लय लोक दाढी ठेवायला लागले. त्याचं कारण का, तर दाढी करायचं शेविंग क्रीम असतं ना, त्याला 28% कर आहे. 28% खोरं असतं का नाही, खोरं त्याला पण 28% कर आहे. सगळ्या गोष्टी महाग आहेत. तुम्ही डिटर्जंट वापरा, लिक्विड सोप वापरा, हॉस्टेलला पोरं आपले इलेक्ट्रिक हॉट प्लेट वापरतात, त्यालाही 28% कर. घर बांधायला गेला तर पेंट वॉर्निश, पुट्टी, प्लायबोर्ड, मार्बल, ग्रॅनाइट, प्लास्टर, स्टील पाईप, टाईल, सिरामिक प्रॉडक्ट, बाथरूम मध्ये सगळे फिटिंग जी असतात सगळ्यावर 28%. ट्रक, कार, बस, ट्यूब, टायर, सिमेंट, मोलॅसिस, पेट्रोलियम उत्पादन, 18 cc पेक्षा जास्त क्षमतेच्या सेमी ट्रेलरसाठी ट्रॅक्टरवर, टीव्ही, फ्रीज सगळ्यावर 28%. 18% साबणावर आहे, टूथपेस्टवर आहे. 5% पासून 28% पर्यंत कर लावून तुमच्या माझ्या खिशातले पैसे घेऊन जातात. जर पाटणमध्ये राहणाऱ्या एखाद्या कुटुंबात 50,000 रुपये महिन्याला खर्च येत असेल तर त्यातले सरासरी 18%ने तुमच्या खिशातले 9 ते 10,000 रुपये आपण सरकारला देतो. त्या दर महिन्याला 9 ते 10,000 रुपये तुम्ही भरता. त्यावेळी तुम्हाला आता फार राजा उदार झाला म्हणून 1500 रुपये तुम्हाला मिळायला लागले. काढले किती? वर्षाला 10,000 ने 1,20,000 रुपये. आणि माग किती आले तर 10-15,000 रुपये. तुमचंच घ्यायचं आणि तुम्हालाच द्यायचं. ह्याच्यात लय कौतुक आणि डोकं लावायची गरज नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की घाबरले लोकसभेच्या नंतर म्हणून ह्या सगळ्यांना या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी आता लाडक्या कराव्या लागल्या. पण त्यांची लाडकी खुर्ची आहे, तुम्ही कुणी लाडके नाही. उगाच गैरसमज करून घेऊ नका की मुख्यमंत्र्याला तुम्ही सगळ्या लाडक्या वाटताय. त्या बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांना फक्त 1 महिनाच आता काढायचा. काय 1500 रुपये वाटा, ह्याच्यापेक्षा पलीकडं. पण मी आपणाला ह्यांनी न विचार करता ह्या योजना आणलेल्या आहेत. पण मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं आश्वासित करेन की आमचं सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपलं ज्यावेळी सरकार येईल त्यावेळी आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनींना जी योजना दिलेली आहे ती अधिक बळकट करू, अधिक उत्तम करू, अधिक चांगल्या पद्धतीने दिवस देऊ. पण आमच्या आया बहिणींच्या सुरक्षिततेसाठी कायद्यात अशा दुरुस्त्या करू की तुमच्या केसालाही धक्का लावायची ताकद महाराष्ट्रातल्या कुठल्याही नराधमाला होणार नाही. आज महिलांच्यावर बलात्कार, बालकांच्यावर वेगळे अत्याचार होत आहेत. या सरकारचं नियंत्रणच कशावर राहिलं नाही. मंत्र्यांच्या गाडीच्या मागे आणि पुढे पळण्याशिवाय पोलिसांना तर काही कामं राहिली नाही. मंत्री यायच्या आधी 4 तास रस्त्याने उभे असतात बिचारे. आता सगळ्या पोलिसांना खासगीत विचारलं जानेवारीला पगार बंद झाला तर काय कराल, तर ज्या मंत्र्याच्या मागे पुढे फिरतात त्यांना लाखोली वाहतील. ते ह्यांच्यामुळे बोंब झाले हे सगळ्यांना कळतं. पण आज कायदा व सुव्यवस्था पूर्णपणाने महाराष्ट्रातली संपली आहे. बदलापूरला जी घटना झाली त्यावरून तुम्हाला कळलं. मध्ये बापदेव घाटात एका मुलीवर बलात्कार झाला, अजून आरोपी सापडले नाही. त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये
खून मारामाऱ्या ह्याचं सत्र महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. एक गायकवाड म्हणून आमदार आहेत, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार केला बहादरानं, सत्तारूढ पक्षाचा आमदार. आता नाईलाजाने त्याला तुरुंगात ठेवलं. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रात मागच्या वर्षभरामध्ये की गुंड राज्यावर बसलेत का काय, एवढ्या आत्मविश्वासाने गुंडच गुन्हेगारी करायला लागलेत असं आज आम्हा सगळ्यांना वाटायला लागले. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी नव्हतं, पण परवा अशी घटना घडली की Y+ सुरक्षितता असणारा माजी मंत्री, राज्याचा पूर्वीचा काँग्रेस पक्षाचा मंत्री, आता अजित पवारांच्या पक्षात गेलेला आहे, त्याला त्याच्या ऑफिसच्या दारात गोळ्या घालून 3 जणांनी मारला. Y+ सुरक्षा आहे. त्या Y+ सुरक्षाच्या माणसाने काढून 1-2 गोळ्या तरी झाडायला पाहिजे होत्या. त्याला कळलंच नाही की आपला साहेब कधी खाली पडला. ही असली पोलिसांची यंत्रणा, Y+ सुरक्षा आहे. कुणाला स्टेजवर आहे का तुम्हाला कुणाला Y+ सुरक्षा असेल तर काय त्याचा उपयोग नाही. आता Y+ वाले Z+ द्या म्हणून मागणी करायचे अर्ज वाढतील, कारण अशी घटना झाली, दुर्दैवी घटना, वाईट घटना. आम्ही त्याचा निषेध करतो. पण ह्या सरकारला आपल्या सत्तेत असणाऱ्या बरोबरच्या लोकांचं देखील संरक्षण यांना करता येत नाही. एवढी कमकुवत राज्याची गृह खातं आजपर्यंत कधी झालेलं नव्हतं. नागपूरला पोलीस स्टेशनमध्ये टेबलवर बसून पोलीस जुगार खेळताना, पत्ते खेळताना रेकॉर्डिंग शूटिंग केलेलं आहे काही लोकांनी. महाराष्ट्रात मधल्या काळात व्हायरल झालं. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे सरकार बदलण्याशिवाय तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर दुसरा पर्याय नाही. हे बदलायचं असेल तर पाटण विधानसभा मतदारसंघात सत्यजित पाटणकरांना विजयी करण्याचं काम तुम्ही उद्याच्या निवडणुकीत केलं पाहिजे. मला पाटण विधानसभा मतदारसंघातून आमच्या शशिकांत शिंदेंना तुम्ही 2300 मतं जास्त दिली, याच्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करायचं. 3000 राजा भाऊ, आता 3000चे 30,000 कसे करायचे ही जबाबदारी आता तुम्ही सगळ्यांनी अंगावर घेतली पाहिजे. प्रयत्न केला तर नक्की होईल. या भागातला शिवसैनिक गद्दारांना शिक्षा देण्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त जोराने पडेल. आणि त्यामुळं प्रायश्चित्तही नक्की ठरलेलं आहे. फक्त वाडी वस्तीवर जाऊन आपण सत्यजित पाटणकरांना ताकद देण्याचं काम सगळ्यांनी करा. तुम्ही मनात आणलं तर हे शक्य आहे. एका बाजूने सगळ्या सत्ता दारात असताना विक्रमसिंग पाटणकर दादा कसे वागले याचा आदर्श आपण सगळ्यांनी अनेक वर्ष बघितलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपलं हे उदाहरण आहे. आणि त्यामुळं मंत्रिपदाची झूल अंगावर असल्यावर पाहिजे ते करायचं लायसन्स कधी लोक देत नाही. पण जर पाहिजे त्या गोष्टी करायला माणूस लागला तर माणसं झूल उतरवल्याशिवाय राहत नाहीत. ही तुमची माझी संस्कृती आहे. आणि म्हणून आज अमोल कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनात देखील तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये हे सरकार जाण्याची परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला ठाम अशी चांगली आधारभूत किंमत देण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं सरकार करेल. विजेच्या संदर्भात अधिक तुमची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी आम्ही करणार आहोत. तुमच्या जीवनात या महागाईनं कळस केलेला आहे, ते जगण्यासाठी तुमची महागाई कमी करण्यासाठी देखील आमचे महाविकास आघाडी विशेष प्रयत्न करणार आहे. जाहीरनामा जाहीर झालेला नाही त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांच्या एकत्रित
प्रामाणिकपणाने या मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत आपल्या सत्यजित पाटणकरांना विजयी करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा। आपल्या सर्वांना माझी विनंती, आता 4 वाजता सभा आहे फलटणला। फलटणकर देखील ही तुतारी वाजवण्याच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, इतक्यात वाजू नका। महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आज तुतारी हातात घ्यावीची इच्छा झालेली आहे, कारण तुतारी घेतली की आपला विजय होतो अशी सामान्य माणसात आता अटकळ आहे। मधल्या काळात एक नेते भाजपचे होते, ते मला भेटले, म्हटले जयंतराव मी सगळीकडे फिरून आलो, आमच्या मतदारसंघात काय तुमचे फुटून आलेले आमच्याकडचेच उभे राहणार आहेत, आम्हाला काही चान्स नाही। माणसं म्हणतात साहेब तुतारी हातात घ्या, तुतारी हातात घेतलं की आपण जिंकतो। याचा अर्थ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं, पददलितांचं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आता येणार आहे। तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा, आत्मविश्वासानं काम करा। उद्याचा महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या पाटण खोऱ्यातल्या ज्या ज्या छोट्या मोठ्या प्रश्नाला सध्या दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे, ते सगळे प्रश्न आमदार सत्यजित पाटणकरांच्या नेतृत्वाखाली सोडवण्याचं काम आमची महाविकास आघाडी करेल, हा विश्वास तुम्हाला मी देतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।